नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ लागू, पगारात मोठी वाढ. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहे जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 4 मोठे आर्थिक लाभ लागू होणार आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात व पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. एक, महागाई भत्ता वाढ. राज्य कर्मचाऱ्यांना जरी माहे-जुलैची डीए वाढ अद्याप लागू करण्यात आलेली नाही, तरी सदर डीए वाढ लवकरच लागू करण्यात येणार आहे. तर केंद्र सरकारमार्फत केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांच्या डीएमध्ये दिनांक 1 जानेवारी 2026 पासून वाढ लागू करण्यात येणार आहे. सदर डीए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील उशिरा का होईना लागू होईल. 2. डीए वाढीचा फरक. राज्य कर्मचाऱ्यांना माहे-जुलै 2025 मधील 3 डीए वाढ जानेवारी वेतनासोबत अदा केला जाणार असल्याची बातमी सूत्रांनुसार समोर येत आहे, ज्यामुळे माहे-जुलै ते डिसेंबर 2025 पर्यंत 6 महिन्याचा डीए फरक अदा केला जाईल. 3. सुधारित वेतन आयोग. सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग म्हणजे 60वा वेतन आयोग लागू होणार आहे. प्रत्यक्ष लाभ हे दिनांक 1 जानेवारी 2026 पासूनच लागू करण्यात येणार असून प्रत्यक्षात अंमलबजावणीस माहे-सप्टेंबर 2027 पर्यंतचा कालावधी लागू शकेल. 4. वेतनवाढ प्रोत्साहन भत्ता फरक. अनेक कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही माहे-जानेवारी महिन्यात असते, यामुळे सदर कर्मचाऱ्यांना या महिन्यात वार्षिक वेतन वाढीचा फरक मिळणार आहे. तर आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत असणाऱ्यांना 6वा वेतन आयोगापासून मूळ वेतनाच्या 15% किमान ₹200 व कमाल ₹1500 कमाल मर्यादेत प्रोत्साहन भत्ताचा फरक अदा केला जाणार आहे. धन्यवाद.